हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. आय नो तुम्ही सगळे मजेत असाल, पण तरी मी एकदा परत तुम्हाला म्हणते मजेत राहा. कारण का ते पण पुढे सांगते, आपण जसे मजेत राहतो ना तसेच दुसऱ्यांना देखील मजेत राहू द्यायचं. सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गोड अशी सकाळ झालेली होती, छान फ्लावर देखील आलेले होते, जास्त नाही पण एक दोन आलेले होते आणि तेवढे पण खूप होते माझ्यासाठी. चला छान अशी देवपूजा करायला घेतली होती. आणि सगळ्यात अगोदर एक सांगते तुम्हाला की आजचा जो व्हिडिओ आहे ना तो अजिबातच स्किप करू नका, कारण यात आहे ना मी भरपूर साऱ्या गोष्टी आज क्लिअर केलेल्या आहेत आणि सांगितलेल्या आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. आणि त्याच गोष्टी मी आज इथे म्हणजेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवते आहे. सो तुम्ही अजिबातच व्हिडिओ स्किप करू नका. आय नो व्हिडिओ थोडा लॉंग असेल, बट तुम्ही थोडं जरी त्याला पाहिला ना पूर्ण दिवसभरामध्ये, तरी तुम्हाला माझं जे म्हणण्याचं आहे, जे माझ्या काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील. चला असो, मस्त छान अशी देवपूजा करायला घेतली. आणि इथं मी चंदनची जी धूप आहे ना ते लावते, कारण याच्याने खूप छान असा वास येतो. संपूर्ण घरामध्ये ना खूप मस्त असं सुगंध पसरतो आणि छान असं मस्त प्रसन्न वाटतं. कारण हे चंदनचं आहे आणि मेन म्हणजे त्याच्यामुळे ना मला चंदन वगैरेच्या ज्या धूप असताना तर त्या फार आवडता. त्यानंतर आता कपूरचा वेळ होता, कारण मी आत्ता सध्या तरी ना श्रावण जसं चालू झालेलं आहे तर दोघी टाईम म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ छान असं कपूर लावून घेते आणि कपूरने आरती करून घेते. आणि संपूर्ण घरामध्ये ना कपूर संध्याकाळच्या वेळेस मी म्हणजे हे करत असते, देत असते. कपूरची आरती जी आहे ना पूर्ण घरामध्ये मी ओवाळून घेत असते, कारण याच्याने ना खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि खरंच घरात आहे ना खूप म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण राहतं. आणि याच्याने नकारात्मक जी ऊर्जा असते ना तर ती लांबपर्यंत जाते, म्हणजे लांब पडून जाते असं म्हणता. आणि खरंच खूप कपूरचे ना खूप छान फायदे आहेत. दाराजवळ आहे ना थोडी छोटी का असे ना किंवा नुसते पाऊल जरी उमटवले ना तरी चालतं, पण रांगोळी नक्की काढा, कारण याच्याने ना जे आपल्या घरी येणारे असतात त्यांना खूप प्रसन्न वाटतं. आणि आपल्याला देखील आहे ना आपलं दार जे असतं ना, एंट्री जे असतं ना तो मेन असतो, म्हणजे दाराचा जेवढा सगळा भाग असतो ना तो क्लीन नेटकाच पाहिजे. तुमच्याकडून शक्य होत नसेल रांगोळी वगैरे काढणं तर फक्त माताराणीचे पावलं वगैरे जे असताना साधारण पावलं उमटवा तुम्ही, किंवा नुसतं स्वस्तिक वगैरे किंवा श्री वगैरे असं बाजूला जरी काढलं जेणेकरून पायदा येणार नाही असं. आता मला मी मोठी होती ना तेव्हा मम्मांना सायकल घेऊन गेली होती. हे माझं ऐकत, हे माझे दोन छोटे बॅग करायचे बॉल आणि एक कलरची बॉल. मग मॅडम मी बॅग करते आणि गॅल करते बॉल आणि छोटे आणि एक मोठा आहे छोटा. जा बेटा उतर. नाही अजून बाकी. आता माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि आता कामांना सुरुवात झालेली आहे. आणि आत्ता व्हिडिओ इथून खरा स्टार्ट होतो आहे, आणि ते म्हणजे हा आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय ते पण सांगते. आता मला बरेच जण बोलतात की तू 12 वाजेपर्यंत झोपत असते, आणि काही लोक असं पण बोलतात की एकटी असते, खाऊन पिऊन नुसती गोलमटोर झालेली आहे, छान सुटली आहे, छान तुझी तब्येत चांगली सुटून गेली आहे, म्हैस होऊन गेलेली आहे, नुसतं खायचं आणि झोपायचं एवढंच काम आहे, आणि काय असतं 2 लोकांचं काम. अशा बरेचशा गोष्टी आता मला माहिती पडतात. आता नावं तर नाही घेणार, असतं असे काही लोक आपल्या आसपासचेच, आपल्या जवळचे, जे आपल्याला बोलत असतात की एकटं राहिलं म्हणजे काय काम आहे, 12 वाजेपर्यंत झोपायचं, नवरा ड्युटीला जातो, दिवसभर काय असतं वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात जे लोक बोलत असतात आणि ते आपल्यापर्यंत कळत न कळत पोचत असतं. तर त्या लोकांना आणि त्याच लोकांसाठी खास हा आजचा व्हिडिओ आहे. आणि म्हणजेच बाकीचे जे पाहत असतील ना तर त्यांनी मनावर घेऊ नका. तर हे जे बोलणारे आहेत ना त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे खास. म्हणजे बाकीच्यांनी जे बोलताना तर ते बरोबर कॉमेंट सेक्शनमध्ये त्यांचे ज्या गोष्टी असतील ना तर त्या क्लिअर करतील, मला माहितीच आहे ते. बट तुम्ही फक्त अशा लोकांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ जे तुम्हाला देखील असं बोलताना, तर त्यांच्यासाठी खास मी आज काहीतरी गोष्ट सांगणार आहे. तर असो चला, तर हे इथं एवढे सारे कामं जे फटाफटा होतं आहे ना, किंवा जे फास्ट आणि एकदम पटापटा जे कामं होतं आहे ना व्हिडिओमध्ये, तर तसं रिअल लाईफमध्ये नसतं हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि जी एक बाई असते ना घरात, जे सगळं कामं करत असते, जिला बाळ असतं, आणि म्हणजे जे सासूसांमध्ये सुद्धा राहून चुकलेले असते किंवा अशा बऱ्याचशा बायका, तर त्यांना माहिती आहे कामं कसे होता काय होता. आणि जे नवीन चालू आता लग्न झालेलं आहे, जास्त दिवस नाही झाले, 1 वर्ष किंवा 1 वर्षाच्या आत, किंवा कमीत कमी 2-3 वर्ष असं लग्न झालेल्या बाया असतील, कमीत कमी 5 वर्षाच्या आतच्या, तर त्यांना पण माहिती आहे की
त्या आधी आईवडिलांच्या घरी काय करायच्या काही नाही, आणि लग्न झाल्यानंतर काय करता. आणि लग्नानंतर कोणालाच एवढं कामांचा स्पीड नसतो, पण हळूहळू सवय होते, हळूहळू प्रत्येक गोष्ट समजायला लागते कसं काय असतं. कारण लग्न अगोदर फक्त मुलींनी कॉलेज आणि बाकीच्या गोष्टी केलेल्या असतात, म्हणजे घर कॉलेज आणि बराचसा वेळ आपल्या शाळेत चालला जातो. त्यामुळे घरातल्या गोष्टींकडे आपण एवढं लक्ष देत नाही. आई वडील जे असतात ते करत असतात, आपण आपल्याला कॉलेज मौज मस्ती एवढ्या गोष्टींमध्ये राहतो लग्नाच्या अगोदर. त्यानंतर संसार पडला की आपोआप गोष्टी होता. पहिल्यांदाच सगळ्यांना बाळ झालेलं असतं, पहिल्यांदाच सगळ्यांचा अनुभव होत असतो, पहिल्यांदाच सगळ्यांचं लग्न होत असतं, सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच होता, म्हणून ते काही आपल्याला एवढा एक्सपिरियन्स नसतो. प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत पहिल्यांदा घडत असते ना, त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टीच्या आधीपासून काही एवढी सवय पण असते आणि आपण ॲडजस्ट होत असतो. आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की हे असं ते तसं, एका कामाला 2-2, 3-3 तास लावायचं आहे आणि 5 मिनिटाचं काम असं. तर त्यांच्यासाठी सांगते, तुमच्याकडून जर ते 5 मिनिटाचं होत असेल ना, तर त्यांनी बिंदास 5 मिनिटात करा. आम्हाला काही नाही, आम्हाला जेवढ्या वेळात करायचं असेल आम्ही तेवढ्याच वेळात करू. आमची जेवढी क्षमता असेल, आमचं शरीर जेवढं साथ देत असेल किंवा आमच्या शरीराने जेवढी ऊर्जा आमच्या शरीराची चालत असेल, म्हणजे जेवढी ऊर्जा आम्ही वाया घालू शकतो किंवा आम्ही तेवढी खर्च करू शकतो, तर तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करू, पुरेपूर करू. कारण संसार आमचा पण आहे. असं नाही की 5 मिनिटात होणार असणं 2 तास लावू का, कशाला. आम्हाला पण वाटतं ना पटक्यात करून आम्ही बसून राहावं. आम्हाला पण वाटतं पट्ट कामं झाले की आम्ही थोडंसं पोरांना वेळ द्यावं, स्वतःसाठी वेळ द्यावं. स्वतःच्या जे हेअरफॉल होत असेल किंवा स्किन काळी पडत असेल, पिंपल्स असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, आपल्याला शरीरावरती लक्ष द्यावं. आता ही गोष्ट आपण करू शकतो तेवढ्या वेळामध्ये. चला, आता झालं टायमाचं की एवढ्या वेळात एवढे कामं, म्हणजे कामं पटपट करायची असं तसं. हा मुद्दा तर मी आता स्पष्ट केला. आता दुसरा मुद्दा म्हणजे तू खूप गोलमटोर आणि तू खूप सुटते तब्येतीला आणि खूप जाड होते. तर मी सुटते त्यामागे कारण आहे इथला वेदर. कारण जॉईंट फॅमिली पण असली तर म्हणा 2 मिनटं बसायला भेटत नाही, बरेचसे कामं असतात. आणि ज्या बायका आहे ना, बाळांना जन्म देताना त्यांना माहिती आहे की मुलं वगैरे झाले की त्यानंतर तब्येत कशी सुटते. आता तुम्हाला मेंटेन राहायचं असेल तुम्ही नक्की मेंटेन राहा, पण दुसऱ्यांना कशाला फोर्स करता. आता मला ज्या दिवशी वाटेल की मी खूप जाड झालेली, मला वजन कमी करायचं आहे, त्या दिवशी मी नक्की वजन कमी करेल. पण आता मला वाटत नाही ना, मी कम्फर्टेबल आहे माझ्या एवढ्या वजनामध्ये, माझ्या एवढ्या मोठ्या चेहऱ्यामध्ये, एवढ्या मोठ्या माझ्या तब्येतीमध्ये मी एकदम कम्फर्टेबल आहे. मला वाटतं की माझी तब्येत माझ्या हिशोबाने बरोबर आहे. मला ज्या दिवशी वाटेल की पस्तावा होतील की नाही आता खरंच मनावर घ्यायचं, आता खरंच तब्येत बारीक करेल, त्या दिवशी मी नक्की करेल. पण आता मला गरज वाटत नाही आहे, कारण मला काही असं म्हणजे कुठे जाणं येणं नाही आहे आणि मला काही असे कपडे वगैरे टाईटच व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी आणि मापातच राहायला पाहिजे असं काही नाही म्हणणं. माझ्या नवऱ्याला आवडतं मी जशी आहे तशी आहे, माझ्या आईवडिलांना आवडतं मी जशी आहे तशी आहे, ते मला स्वीकार करता. आता बाकीच्यांचं मी काही घेऊन खाल्लेलं नाही की जाड झाली की बारीक झाली, त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. आता तुम्ही तुमच्या तब्येतीचा बघा, दुसऱ्यांचं काय नावं ठेवण्यातच लोक राहिलेले आहेत. लोक नावच ठेवत असतात तब्येत अशी आहे तशी आहे. आणि बऱ्याचशा लोकांना असं आहे माझ्या सुखात माझ्या दुःखात तेव्हा नाही सहभागी होत. माझं काही दुखणं वगैरे राहिलं किंवा काही गोष्टी राहिल्या की फोन करून विचारावं किंवा काही वगैरे वगैरे किंवा मेसेज करावा, असे बरेचसे लोक असतात. दुःखामध्ये कधी ते आपल्या सोबतीला राहत नाही. आता एकच विषय घ्या, आता मी रोज व्हिडिओ पोस्ट करते आणि माझ्या घरातलेच मेंबर 20-25 लोकांच्या वरतीच माझे इकडचे तिकडचे असे भरपूर, म्हणजे 100-1 लोक तर माझे नातेवाईक फॅमिलीतलेच येऊन जातील. पण माझ्या व्हिडिओला फक्त मोजके 4 ते 5 लाईक असतात. माझ्या आईचा, माझ्या नवऱ्याचा, माझ्या नवऱ्याच्या, म्हणजे मीच करून देते माझ्या नवऱ्याच्या फोनवरून लाईक स्वतःच्या व्हिडिओला. त्याबद्दल काही वाद नाही, माझा नवरा पण पाहत नाही माझे व्हिडिओ कारण त्यांना आवडत नाही. सो असो, तर घरचे असे 5-6 लाईक असतात बरोबर. तर आता एवढेच लाईक असतात आणि पाहत नाही, स्किप करून देतात, कोणाला इंटरेस्ट नाही माझ्या गोष्टींमध्ये. तर मग कशाला तुम्ही, मी जेव्हा फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे अपलोड करते किंवा मी कुठे फिरायला जाते किंवा मी काहीतरी नवीन गोष्टी ट्राय करते किंवा काहीतरी नवीन घेते किंवा कुठे नवीन जागेवर फिरायला गेली की फोटो काढते, तर लगेच पटापट कमेंट येतात, कुठे गेली, काय केलं, काय घातलं, काय आणि कसं काय गेली आणि असंच आणि तसंच, मज्जा आहे आमकं. का? तुम्ही पण मजा करा, तुम्ही पण घाला, तुम्ही पण घ्या, तुम्ही पण करा सगळ्या गोष्टी. तुम्हाला का वाईट वाटतं का मी कुठे गेले? मी कधी कोणाला विचारते का तुम्ही कुठे गेले, तुम्ही हेच केलं, तुम्ही तेच केलं? नाही ना. प्रत्येकाची लाईफ आहे, प्रत्येकाने एन्जॉय करायला पाहिजे. मी आज करेल, उद्या तुम्ही करेल, आज थोडी नाही की मी मज्जा मारते, मी फिरते तर तुम्हाला भेटतच नाही, अशा गोष्टी थोडी नाही. तुम्ही पण जाता, तुम्ही पण फिरता. आता प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला असं बोलत नाही बसत ना माणूस. चला असो, तर 12 महिने घराची कामं काही संपत नाही. आणि आता राहिला प्रश्न, 12 वाजता उठते आणि मग कामं करते आणि मग आवरते. असं तुम्ही पण 12ला उठा आणि 12ला आवरा, माझं काहीच म्हणणं नाही.
मला जेव्हा उठायचं मी तेव्हाच उठेन, मला जेव्हा आवरायचं मी तेव्हाच आवरेन, मी कोणाचं काही घेऊन खाल्लेलं नाही. आणि राहिला दुसरा प्रश्न, तर मी 12 वाजेला जर उठत असती ना तर माझे बाकीचे कामं करायला कोण येत असेल? माझ्या घरात काही बाई नाही आहे, मलाच करणे. लोक 2 असो की 4 असो कामं पुरतातच. आणि आता बरेच जण म्हणतात 2च जण राहता मग काय कामं राहता. तर काय कामं राहता म्हणजे दर महिन्याला माझे सासू सासरे येत असतात, काही ना काही माझं आमच्या दवाखान्याचं असो काही ना काही असो, प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात. तर आता दर महिन्याला का मी आता तुम्हाला दाखवत बसू का माझ्या घरात कोण आलेलं आहे कोण नाही, माझ्या घरात काय कामं पडलेली, मी काय कोणाला काय करते काय नाही. असं मला जेवढं दाखवायचं मी तेवढंच दाखवते. आणि बाकीच्या गोष्टी राहिल्या तर ते तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. आणि मी हे कोणाला लागून बोलत नाही आहे, फक्त मी त्या लोकांपर्यंत हा मेसेज पोचवते जो माझ्या मागे माझे बऱ्याचशा गोष्टी माहिती करायचा प्रयत्न करतो किंवा मला असं काहीतरी बोलतात, तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे खास, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओमध्ये क्लिअर केलं. चला असो, तर आज सगळी घरातली कामं दाखवली आणि सगळे कामं केली. आणि सध्या तरी मी खरं सांगते तर माझे सासरे ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये, तर मी काही तुम्हाला दाखवू शकत नाही ते, कारण आता तिथं काही क्लिप काढत बसणार नाही मी, व्हिडिओ काढत बसणार नाही, एवढी निर्लज्ज नाही मी की हॉस्पिटलमध्ये त्यांचा व्हिडिओ वगैरे काढायला जाईल. तर ते ॲडमिट आहे, त्यांना ICUमध्ये टाकलेलं होतं 1 दिवस आणि त्यांचं ऑपरेशन वगैरे पाहायचं झालं, छान झालं, देवाकृपेने चांगलंच झालं सगळं. आता सगळं सुरळीत हो असंच माझी प्रार्थना आहे. तुम्ही पण तीच प्रार्थना करा. म्हणजे कसं असतं, एक जण आजारी पडल्यानं सगळेजण कामाला लागतात. माझे मिस्टर खूप दमताय, खूप रोज ते जातात डबा वगैरे घेऊन, त्यांच्याजवळ थांबतात आणि बरेचसं टेन्शन त्यांच्या डोक्यामध्ये असतं. तर घरातला माणूस जर डिस्टर्ब असला ना तर सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन जातात. म्हणजे घरातला मेन माणूस जो असतो तो टेन्शनमध्ये राहिला की संपूर्ण घर टेन्शनमध्ये असतं, हे मला तरी वाटतं. आणि असो, आम्ही काही घरात 1-2च लोक नाही, आमचं मोठी फॅमिली आहे आणि सगळे लोक माझे चांगलेच आहेत. आणि मी काही कोणासाठी हे दाखवायला प्रयत्न नाही करत की मी 2 जण आहे का 3 जण आहे का मी मोठा आहे की करत नाही आहे, फक्त मी सांगते. चला असो, डब्याला द्यायचं होतं मला मूग डाळची खिचडी, म्हणून मी साईड बाय साईड मूग डाळ पण बनवून घेतली, मूग डाळची भाजी आणि मूग डाळची खिचडी केली होती. आणि मिस्टरांना मूग डाळची भाजी खायची होती आणि खिचडी जी आहे ना तर ती पप्पांसाठी टिफिनला द्यायची होती, कारण त्यांना फार उलट्या होत आहे आणि ऑपरेशन होऊन 2-3च दिवस झालेले म्हणून हलकं फुलकंच खायला लावलं आहे, म्हणून पटक्यात म्हटलं चला. आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले होते, छान देवपूजा वगैरे झाली होती आणि टिफिन पण पटक्यात करून घेतला आणि बांधून दिला आणि पटक्यात मिस्टरांना टिफिन देऊन दिला जेणेकरून लवकर ते जातील. आणि अशा बरेचशे गोष्टी असतात जे दिवसभर चालू असतात. असो, जे माझे आधीचे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण जे नवीन आहेत त्यांना माहीत नसतं. आपले डेलीचे ब्लॉग नेहमीप्रमाणे व्यवस्थित सुरळीत चालतील. आता घरात किती पण प्रॉब्लेम असतात तरी माझं कसं आहे, भरपूर गॅप झालेला आहे यूट्यूबमध्ये, तर आता मला वाटतं की नाही जास्त गॅप वगैरे काही टाकायचं नाही आहे, आता सध्या रेग्युलर व्हिडिओ येतील. आणि असं आहे तरी मग मी व्हिडिओ का करते आता हे पण प्रश्न प्रत्येकाला पडेल, कारण ती माझी आवड आहे आणि ती मी जपते आहे. चला असो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.